एक इंग्लिश आपण सांगत आहात की इंस्टाग्रामवर ते आपल्याला अप्रोच केलं गेलेलं आहे, पण त्याच्यानंतर आपण प्रत्यक्षात त्यांना भेटलं सुद्धा असणार. मग त्यांच्याशी साधारण एक एमयूए किंवा एक साधा अग्रीमेंट आपण बनवणं गरज नाही समजली का? मग त्यांना चेक आपण कशा आधारे दिला आणि कशा प्रकारे त्यांनी तुम्हाला अप्रोच केलं आणि काय सांगितलं, कशा प्रकारे ते पीआर तुमचं हँडल करणार? आपण एवढं मोठं कंपनी ऑलरेडी आहे, त्यानंतरही जे ते कसं इंस्टाग्रामवरती सोशल मीडियावरती अजून पॉप्युलर कसं करू शकतात ते त्यांना त्यांच्याकडे मला सांगितलं आहे. ओके, ह्याचा आन्सर हे आहे की स्टार्टिंगमध्ये त्यांनी आम्हाला असं दाखवलं की मी एक महाभारत नावाचा काहीतरी एक छोटासा सिरियल होता, त्याच्यामध्ये त्याने लहान बाळामध्ये काहीतरी काम केलं आणि त्यावेळी हे एक ह्यांचं एक बॅकग्राऊंड पण आहे. हे आज एक पॉप्युलर सिंगर पण आहे, ह्यांची भरपूर अल्बम पण आली आहे आणि हे जास्त जास्त शूटवर असायचे त्यावेळी. आणि आयुष नावाचा हा जो माणूस आहे ह्याने इंस्टाग्रामवरती ह्यांना फॉलो केलं आणि ह्यांना सांगितलं की तुम्ही एवढे चांगले सिंगर आहे, तुम्ही मला काहीतरी एक अपॉर्च्युनिटी द्या, माझी एक छोटीशी कंपनी आहे जे माझी बहीण चालवते आणि मी त्याचा प्रमोशन करेन आणि तुमच्या सोबत राहून मला काहीतरी एक फ्युचर माझा सेट होईल. असं म्हणून त्यांना असं वाटलं की जाऊ द्या, आपल्या इंडस्ट्रीचा माणूस आहे, त्यामुळे त्यांनी त्याच्यावरती ट्रस्ट केलं आणि त्याला काम दिलं. नंतर झालं असं काय की त्यांनी स्टार्टिंगमध्ये आम्हाला 5,000, 6,000, 8,000, 20,000 असे छोटे मोठे अमाऊंट तो आम्हाला बिलमध्ये पाठवायचा ह्यांना आणि हे जास्त जास्त शूटवर असायचे. तर हे काय करायचे, कधी ठीक है तुम मैडम के पास से जाओ, कैश ले लो, कधी कधी सांगायचं की ठीक आहे तू मैं तेको ऑनलाईन भेज देता हूं. असा करून करून ह्यांनी आजपर्यंत 2 कोटीपेक्षा जास्त त्याला पेमेंट केलं आहे. म्हणजे जेवढी त्याने ऍडव्हर्टाइजमेंट नाही केली तेवढं पेमेंट आम्ही दाखवू शकतो, स्टेटमेंट आम्ही आणलं आहे. पण हे जे एमओयू आणि पेपरवर्कचं तुम्ही जे सांगतायत ते आम्ही चुकी मानतो की ती आमची चुकी आहे, पण त्यामध्ये दोघांचा टाइम मध्ये काहीतरी इश्यू होता. कारण हे जास्त शूटवर असायचे आणि मॅडमची जी कंपनी आहे ते एकच ठिकाणी नाही आहे, भोपाळमध्ये आहे, बँगलोरमध्ये आहे आणि म्हणजे देहरादूनमध्ये आहे, चंडीगडमध्ये आहे. तर मॅडम जास्त जास्त ट्रॅव्हलिंगवर असायची आणि त्या लोकांनी सडनली काय करायची सुरुवात केली की मॅडम पण इथे आहे नाही, सर पण नाही, रेग्युलर ते ऑफिसमध्ये यायचे. आपल्या पीआरचं त्यांची काय सिस्टम बसते आणि आपल्याला पण माहिती आहे सोशल मीडियाची टीम असतो की भाई मला जर काम दिलंय तर मी समोर बसीन आणि माझी टीम बसेल. असं करून त्यांना आम्ही ऍक्सेस दिलं की तुम्ही काम करा इथे बसून. पण नंतर 2 लाख, 2.5 लाख, 6 लाख, 12 लाख असे तो बिल पाठवायला लागलं आम्हाला. आणि बिल पाठवल्यानंतर आम्हाला सांगितलं की आम्हाला जास्त कधी समजा तुम्ही फ्युचरमध्ये आम्हाला पेमेंट नाही केलं तर तुम्ही मला सिक्युरिटी पर्पज जे आपण देतो ना कोणाला की बाबा हे चेक तुम्ही ठेवा, जेव्हा मी तुला पेमेंट करीन तर तू माझा जे चेक आहे ते आम्हाला परत कर. पण नंतर काय झालं की आम्ही पेमेंट करत राहिलो पण त्या माणसांनी आपल्याला चेक रिटर्न दिलं नाही. आणि मी बोलते आज 3 वर्षामध्ये 4 कोटी पीआरचा बिल कसं काय पेंडिंग असू शकतो? ते कोर्ट डिसाईड करेल ना. आपल्याला कानूनवरती विश्वास आहे म्हणून आम्ही तुमच्या समोर आलोय. आम्ही त्यांना काय सांगितलं की जर तुमचे 4 कोटीचे आहे ना, तुम्ही बिल आणून द्या, आम्हाला इनवॉइस आणून द्या. ज्या माणसाच्या अकाउंटमध्ये 2,000, 3,000 पेक्षा कधी बॅलन्स नसायचे, तो 4 कोटी बॅलन्स कसं काय ठेवू शकतो? हे जजला कळेल ना. तेव्हा लीगल ऍडवायझर बघेल एकमेकांना. आम्ही त्यांच्याकडून इनवॉइस मागितले की भाई आम्हाला तुम्ही इनवॉइस किंवा बिल आणून द्या. तर त्यावेळी त्या लोकांनी आमच्याकडून संपर्क बंद करून ठेवला, काही संपर्क केलं नाही. आणि 3 वर्षानंतर 2026ला म्हणजे आमच्याकडून ते चेक ब्लँक घेऊन जायचे. ब्लँक म्हणजे कसं की होऊ शकते की 10,000चा पण मॅडम बिल येऊ शकतो. आता ज्या माणसाकडून आपण 2 वर्षापासून कंटिन्यू काम करतोय तर एक विश्वासवरती की हा बाबा ह्या आपल्या घरचा माणूस आहे, जा बाबा तू घेऊन जा. तर आम्ही विचार करायचे 20 पण येऊ शकतो बिल, 30 पण येऊ शकतो, पण टाकायचा अगोदर तुम्ही आम्हाला सांगा. ह्याने काय केलं, हा पैसे घेऊन जायचा कॅश येऊन किंवा ऑनलाईन आम्ही द्यायचे, पण चेक त्याने कधी आम्हाला परत दिलं नाही. ठीक आहे, त्याने 2026ला सगळे चेक
30-40 चेक होते, त्याने एकत्र एकाच महिन्यामध्ये टाकून दिलं आणि 138चा त्याने नोटीस आम्हाला पाठवली. त्याच्यानंतर ते मनी विश्वकर्मा जे आहे आपले ॲडव्होकेट आहे, ते हायकोर्ट आणि सिव्हिल आमचं जे आहे ते बघतायत. ते कंपनीचे लीगल ॲडवायझर आहे. हे सगळी जी आमची जी फायटिंग आहे ते कोर्टामध्ये होणार. आपण बाहेर एकमेकांशी लढू नाही शकत. पण हा जो माणूस आहे ह्याचा ह्याला मानसिक काहीतरी त्रास आहे मला वाटतं. हा काय करतोय, आज आपण जे प्रेस कॉन्फरन्स इथे ठेवलंय ते आमच्या मुलांसाठी. कारण मुलं फक्त आमचे महाराष्ट्र किंवा मुंबईमध्येच नाही आहे, चंडीगड, देहरादून, भोपाल, बँगलोर, वेगळे वेगळे स्टेटमध्ये आहे. कधी ह्या माणसाने त्यांना फसवून किंवा पैशाची आजकाल तुम्हाला माहिती आहे आपल्या जसं मी सांगितलं की मॅडमचा एनजीओ चालतो, त्या एनजीओचा माध्यमातून मॅडमने 2,500 पेक्षा जास्त 10वी, 11वी, 12वीचे स्टुडंट्सना ट्रेनिंग देऊन त्यांना एक चांगल्या जागेवरती जॉब दिलाय, त्यांचा घर चालतो. पण जे महिला किंवा स्टुडंट जास्त पैसे नाही कमवत आहे, त्यांच्या फॅमिली फायनान्शियली सपोर्ट नाही आहे, कधी ह्याच्या फसवणूकमध्ये येऊन मुंबईला आले, त्यांच्या बरोबर काही झालं तर ह्याची जिम्मेदारी आमची कंपनीची नसेल. पण ह्या माणसाला कुठेतरी थांबवायचं आपल्याला. नेमकं आपलं त्या माणसासोबत काय बिनसलं, कसं म्हणजे बिनसलं का आपलं? म्हणजे काही एक पेपर वर्क वगैरे नाही झालं आमच्या. जोपर्यंत आमचे काम करत होता तोपर्यंत आम्ही त्याने काम का थांबवलं? त्याने काम नाही थांबवलं. आम्ही त्यांना सांगितलं की आता आम्हाला PR वगैरे नाही करायची आमची कंपनीला. हो मी सांगतो त्याला काय झालं. हा 2024 मध्ये त्याने काही पीआरचं काम केलं, तो स्पॉटिफाय मध्ये आणि वेरियस प्लॅटफॉर्म मध्ये स्ट्राईक झाली. तर आम्हाला कळलं की तो फेक करायचा, तो मतलब यूज टू पब्लिश फेक थिंग्स इन स्पॉटिफाई एंड अदर थिंग्स. तो इट वाज स्टक, मतलब वो मीडिया से स्टक हो गया. स्ट्राइक आ जाती है, जो करवाते तो कुछ दिन के बाद हट जाते थे. तो एक ही काम वो स्ट्राइक आ जाती है. ईटी टाइम्स और टाइम्स ऑफ इंडिया के मेन टीम को पता नहीं होता है कि हमारा पॉजिटिव पीआर भी जब करता था ना तब भी उनको पता नहीं होता था. अभी जब नेगेटिव पीआर भी कर रहा है एंड वी आर अप्रोचिंग द ईटी टाइम्स एंड टाइम्स ऑफ इंडिया की मेन टीम को कि ये क्या नेगेटिव पीआर क्यों डाला, तो वो लोग खुद बोल रहे हैं हमें पता नहीं. ये ना हैकर जैसा काम करता है इट्स मीडिया. कोई फैक्ट चेक नहीं, कोई वेरिफिकेशन नहीं, उन्होंने ऐसे डाल दी तो उन्होंने हटा भी दिया. उन्होंने हमें अपॉलॉजी, ये सबलिंक्स होते हैं, सबलिंक्स. ये किसी को दिख नहीं रहा है बट वो स्क्रीनशॉट लेके भेज रहा है. अच्छा, मला एक हे पण सांगायचं आहे की हे जे प्रकरण आमच्या बरोबर झाली आहे ह्याच्यामध्ये आम्हीच त्याच्यामध्ये नाही आहे, अजून दुसरी कंपनी पण आहे ज्यांची ह्या लोकांनी PR साठी कामं घेतली, चेक घेतलं आणि त्यांच्यावरती पण 138 केलाय. म्हणजे माझं म्हणणं हे आहे की हा कंपनीमध्ये तुमच्या प्रमोशनसाठी येईल, नंतर तुमच्याकडून सिक्युरिटी पर्पज चेक घेईल आणि नंतर जर तुम्ही त्याला पैसे नाही दिले किंवा तुम्ही त्यांचे काम स्टॉप केली तर हा 138चा करून, असं आमच्यासारखी भरपूर कंपनी आहे ज्याच्यावरती त्याने केस केले आणि ते पण मी एव्हिडन्ससाठी अटॅचमेंट एक्झिबिट तुम्हाला देऊन ठेवलंय. आता नेमका आपला आरोप आयुष्यावरती काय आहे, काय आरोप आपण लावता? आम्ही हे आरोप लावतोय त्याच्यावरती की आमच्या स्टुडंट्स किंवा जे महिला जे कर्मचारी आमच्याकडे काम करतायत ते वेगळे वेगळे स्टेटमध्ये काम करतायत. त्यांना पर्सनल मेसेज करून, त्यांना मॅन्युप्युलेट करून, त्यांना भटकवून, त्यांना पैशाची लालच देऊन किंवा तुम्हाला मी मुंबईमध्ये शहरमध्ये चांगलं मॉडेल देईन, तुम्हाला फिल्म इंडस्ट्रीमध्ये सेट करीन, तुम्ही तुमच्या पॅरेंट्सला सोडा, तुम्ही हा इन्स्टिट्यूट सोडा, मी तुम्हाला तुमच्या मुंबईमध्ये करिअर आणून देईन, असा हा फॉल्स कमिटमेंट करून आमच्या कंपनीचे नाव घेऊन हा अफवा जे देतोय. तर आम्ही सगळ्या स्टुडंट्सला हे मेसेज देतोय आपल्या माध्यममधून की ह्याच्या कुठल्याही शब्दावर किंवा ह्याच्या बोलण्यावर तुम्ही लक्ष नका देऊ. जर असा आयुष नावाचा माणूस किंवा कोण पण अननोन पर्सन ज्यांना तुम्ही ओळखत नाहीये, तुम्ही त्याच्या मेसेजमधून गरज नाही आहे की तुम्ही पटकन त्यांना रिप्लाय करा किंवा आमच्या कंपनीच्या माध्यमामध्ये तुम्ही इंटरफेरन्स करा. तुम्ही शिक्षण घ्यायसाठी आलात, तुमच्या करिअरवर फोकस करा. तुमच्या पॅरेंट्स लोकांना आमची रिक्वेस्ट आहे की तुमच्या मुलाची जी करिअर आहे
ते आमच्या इन्स्टिट्यूटने केली पण आहे, अजून करतो पण आहे. पण तुम्ही या अफवामध्ये अजिबात लक्ष नका ठेवू. ज्या मुलांना त्यांनी कॉन्टॅक्ट केलेला आहे त्यांच्या पॅरेंट्सला तुम्ही सांगितलेलं आहात का, त्यांच्या पॅरेंट्सला इन्फॉर्म केलेलं आहात का, त्यांच्या पॅरेंट्सकडनं किंवा त्यांच्या कुटुंबाकडनं कायदेशीर कारवाई त्याच्यावरती करण्यात येणार आहे? हा, त्याच्यासाठी मी हे सांगते की भरपूर आमचे जेवढे स्टेटमध्ये इन्स्टिट्यूट आहे तिथून आमचे पॅरेंट्स आणि स्टुडंटने आम्हाला लिखितमध्ये रायटिंगमध्ये कंप्लेंट दिली आहे की त्याची पण कॉपी आम्ही देऊन ठेवल्या आहे. पण ते गर्ल्स आहे तर आम्ही त्यांना समोर आणून त्यांच्या भविष्य आम्हाला हे नाही करायचं आहे, पण रायटिंगमध्ये आणि सगळं आम्ही दिलंय. मूळ मागणी काय आहे? मूळ मागणी हे आहे की हे प्रकरण थांबलं पाहिजे. कंपनीचं नावावर काही एक फ्रॉड किंवा क्रिमिनल, आमचे कंपनीचे जे डायरेक्टर्स आहे त्यांचं टायटल एकदम क्लिअर आहे. आमची कंपनीवर किंवा डायरेक्टरवर किंवा कंपनीच्या कुठल्याही एम्प्लॉयवरती कसलंही क्रिमिनल किंवा फ्रॉड किंवा एक सिंगल NC नाही आहे. तर असं फ्रॉडमध्ये अजिबात आम्हाला टाकून छोटे छोटे जे न्यूज चॅनल आहे त्याच्या माध्यमाने आम्हाला म्हणजे आमची कंपनीला डॅमेज करायचे जे प्रयत्न करतायत ते आम्हाला थांबवायचं आहे आणि पोलीस आम्हाला सपोर्ट करेल. आम्हाला पूर्ण विश्वास आहे त्याच्यावर.